गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मला वाटते अंतरी त्वावसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. श्रीराम शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते. जयश्रीताईंनाही नमस्कार करते. दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते. आज दशक 13 समास 7 प्रत्यय विवरण. एका बाजूला निराकार निर्गुण ब्रह्म तर दुसऱ्या बाजूला पंचमहाभूतांच्या मिश्रणापासून तयार झालेले सगुण व साकार सतत बदलणारे जग आहे. ब्रह्मापासून जगापर्यंत एका सद्वस्तू वाचून अन्य काही नाही असा सत्पुरुषांना साक्षात प्रत्यय आहे. प्रत्यय म्हणजे अनुभव. आपण व्यवहारात म्हणतो मला त्याचा प्रत्यय आला म्हणजे अनुभव आला. असा प्रत्यय आपल्याला येण्यासाठी आरंभी आत्मानात्म विवेक, नंतर सारासार विवेक आणि अखेर प्रकृतीचा संहार अशा 3 पायऱ्या समर्थ सांगतात. श्रीराम समर्थ. श्रीराम निर्मळ निश्चळ निराभास तयास दृष्टांत आकाश. आकाश म्हणजे अवकाश पसरला पैस श्रीराम. आधी पैस मग पदार्थ प्रत्यय पाता यथार्थ. प्रत्यय वीण पाता व्यर्थ सकळ काही श्रीराम. ब्रह्म म्हणजे ते निश्चळ आत्मा म्हणजे तो चंचळ. तयास दृष्टांत केवळ वायो जाणावा श्रीराम. घटाकाश दृष्टांत ब्रह्माचा घटबिंब दृष्टांत आत्म्याचा. विवरता अर्थ दोहींचा भिन्न आहे श्रीराम. भूत म्हणजे जितुके झाले झाले तितुके निमाले. चंचळ आले आणि गेले ऐसे जाणावे श्रीराम. ब्रह्म विमल अढळ व वृत्तीज्ञानाने न कळणारे असून ब्रह्माला नेहमी आकाशाचा दृष्टांत दिला जातो. आकाश म्हणजे अपरंपार व्यापून असलेला सर्वांना सामावून घेणाऱ्या अशी पोकळीच आहे. प्रथम पोकळी असते आणि नंतर त्यात नामरूपात्मक सृष्टी समाविष्ट होते. की जसे आपल्याला जर एखाद्या डब्यामध्ये लाडू भरायचे असतील पण त्यामध्ये जर आधी रवा असेल तर तो रवा आधी काढावा लागेल आणि मग त्या डब्यामध्ये लाडू भरावे लागतील. म्हणजे पोकळी असल्याशिवाय रिकामी जागा असल्याशिवाय तिथे वस्तू ठेवता येत नाही. त्याचप्रमाणे प्रथम पोकळी असते व त्यात नंतर ही नामरूपात्मक सृष्टी समाविष्ट होते. हे तर्कशुद्ध आणि शास्त्रविचाराने व्यवस्थित लक्षात येते. हे दोन्ही नसतील तर विचारशून्य जीवनच व्यर्थ जाते. ब्रह्म अढळ तर जीवात्मा चंचळ असतो. त्याला वायूचा दृष्टांत अगदी योग्य आहे. वेदांत शास्त्रात ब्रह्माला घटातील आकाशाचा दृष्टांत देतात व घटातील पाण्यात जे आकाश प्रतिबिंबित होते त्याला जीवात्मा म्हणतात. ब्रह्मबिंब तर जीवाला प्रतिबिंब म्हणतात. ब्रह्मरूप आकाश निश्चळ तर प्रतिबिंबातील आकाश चंचळ आहे. घट व बिंब भिन्न आहेत. घट फुटला तर भिन्न
बिंब तसेच राहते व प्रतिबिंब नष्ट होते. असा दोन्हीतील फरक विवेकाने लक्षात घ्यावा. जे नष्ट होते ते चंचल असते आणि निश्चळ जसेच्या तसे राहते. अविद्या जड आत्मा चंचळ, जड कर्पूर आत्मा अनळ, दोन्ही जळून तत्काळ, विदोन जाती श्रीराम. या ओवीत समर्थांनी अग्नी आणि कापुराचा दृष्टांत दिला आहे की पाच भौतिक सृष्टी जी जड आहे ती अचेतन असून त्याला कापूर म्हटले आहे आणि जीवसृष्टी चेतन असून त्याला अग्नी म्हटले आहे. मग जीवसृष्टी जिला अग्नी म्हटले ती कापुराला म्हणजे जडसृष्टीला जाळते व स्वतःही जळते व संपते. त्याप्रमाणे हा ईश्वर या संपूर्ण सृष्टीचा प्रलय करतो व स्वतः परब्रह्मात लीन होतो. ब्रह्म आकाश निश्चळ जाती, आत्मा वायो चंचळ जाती, परीक्षावंत परीक्षिती, खरे की खोटे श्रीराम. की ब्रह्म आणि आकाश निश्चळ गटातले आहे तर ईश्वर आणि वायू चंचळ गटातले आहे. असे हे जे शास्त्र आहे ते वेदांत वेत्ते म्हणजे परीक्षावंत जे आहेत तेच याचं रहस्य जाणतात. जड अनेक आत्मा एक, ऐसा आत्मानात्म विवेक, जगावर्तविता जगन्नायक, तयास म्हणावे श्रीराम. जड अनात्मा चेतवी आत्मा, सर्वी वर्ते सर्वात्मा, अवघा मिळवून चंचळात्मा, निश्चळ नवे श्रीराम. निश्चळ ते परब्रह्म, जेथे नाही दृश्य भ्रम, विमळ ब्रह्म ते निभ्रम, जैसे तैसे श्रीराम. येथे समर्थ सांगतात की जड अनेक आत्मा एक, की जे जड अनेक आणि आत्मा एक आहे म्हणजे या नामरूपात्मक अचेतन सृष्टीत ही विविधतेने नटलेली असून त्या सृष्टीतील सर्व जड चेतनात्मक 84 लक्ष जीवयोनी असलेल्या सृष्टीत एकच आत्मा अखंड भेदशून्य व एकमेव आहे. हे समजून घेणे यालाच आत्मानात्म विवेक म्हणतात. जेव्हा अंगणात आपण कळशी, बादली, हंडा, पिंप, टप पाण्याने भरून ठेवतो त्या सर्व भांड्यातील पाण्यात रात्रीच्या वेळी चंद्राचे प्रतिबिंब पडते. वर आकाशात असणारा एकच चंद्र विविध आकाराच्या भांड्यात विविधतेने नटल्यासारखा दिसतो. मुळात एकच असणारा हा चंद्र अनेक भांड्यांमध्ये वेगळ्या रूपात प्रतिबिंबित होतो. तेव्हा हे प्रतिबिंब म्हणजे भास आहे हे लक्षात घ्यावे. तो खरा चंद्र नाही, कारण भांडे बाजूला केले तर चंद्र दिसतच नाही. कारण मुळात भांड्यात प्रतिबिंबित असणारा चंद्र प्रतिबिंब हा भ्रम आहे. मूळ स्वरूपात चंद्र वर आकाशात स्थिर आहे. म्हणून चंद्र म्हणजे बिंब स्थिर म्हणजे निश्चळ आहे तर प्रतिबिंब चंचळ आहे. अगदी त्याचप्रमाणे एकच आत्मा सर्व नामरूपात्मक जीवामध्ये वेगवेगळ्या नावाने, वेगवेगळ्या रूपात, वेगवेगळ्या आकारात असून प्रत्येक जीवाचा स्वभाव पण भिन्न भिन्न असला तरी सर्व जीवांच्या ठिकाणी एकच आत्मा व्यापून आहे. अनेक देह धारण केल्यामुळे एकच आत्मा भिन्न भिन्न झाल्यासारखा वाटतो, पण जाणीव रूपाने सर्वांचा आत्मा एकच आहे. संपूर्ण जगताला चालविणारा हा आत्मा म्हणजेच जगन्नायक आहे. तोच सृष्टीचा नियामक ईश्वर आहे. सर्व अनात्म अचेतन पदार्थांना आत्मा प्रकाशित करतो. सर्व पदार्थांचे ज्ञान या आत्म्यामुळेच होते. मग हा आत्मा ईश्वर रूपाने सर्व अचेतन व जीवादी चेतन पदार्थात व्यापून राहतो. ईश्वरच सर्वांच्या अंतर्यामी राहून सर्व हालचाली करतो. ईश्वर जडात प्रवेश करतो म्हणून तो ईश्वर चंचळ होतो. चंचळ होऊन तो सृष्टीचा नियामक होतो. दृश्य सृष्टी जी डोळ्यांना दिसते ती मायेची निर्मिती आहे
आणि माया चंचल आहे, त्या सत्व चंचल आहे. चंचल सृष्टीचा संपूर्ण पसारा ही ईश सृष्टी आहे, ही ईश्वराची निर्मिती आहे, निश्चळ ब्रह्माची नाही. हे साधकाने लक्षात घ्यावे. ब्रह्म चंद्राप्रमाणे निश्चळ असून बाकी राहिलेल्या सर्व गोष्टींचा समावेश चंचळात होतो. परब्रह्म मात्र निश्चळ एकमेव अद्वितीय असून त्यावर अध्यस्त असणाऱ्या या दृश्य सृष्टीचा जो भास झाल्यासारखा वाटतो, ती सृष्टी भासत असली तरी ती सत्य नाही, तो केवळ आभास आहे. ती सत्यत्वाने नाही असं वेदांतशास्त्र सांगते. तर अधिष्ठान असलेले विमल ब्रह्म मात्र सत्य असून त्या अधिष्ठान ब्रह्माला सृष्टीचा साधा स्पर्शही होत नाही. म्हणून समर्थ आता पुढे 11व्या ओवीत आपल्याला सांगतात, आधी आत्मानात्म विवेक थोर, मग सारा सार विचार, सार सार विचारे संवार, प्रकृतीचा श्रीराम. की जीवाने आधी आत्मानात्म विवेक म्हणजे आत्मा काय आणि अनात्मा काय हे समजून घेऊन अनात्म वस्तूंचा त्याग करावा. आत्मानात्म विवेकात पिंडातील म्हणजे शरीरातील आत्मस्वरूपाचा शोध घ्यायचा व त्यानंतर सारतत्वाची निवड करून असार सोडून द्यायचे, असा सारासार विचार करावा. सारासार विवेकामध्ये ब्रह्मांडातील म्हणजे जगतातील ईश्वराचा शोध घ्यायचा. असे केले असता प्रकृतीचा विवेक प्रलय पाहता येतो. विचारे प्रकृती संहारे, दृश्य असताच ओसरे, अंतरात्मा निर्गुणी संचरे, अध्यात्म श्रवणे श्रीराम. म्हणून विचारांनी लक्षात घ्यायचे की पिंडामध्ये जीव व आत्मा असे दोघे असतात, तर ब्रह्मांडात ईश्वर आणि हिरण्यगर्भ असे दोघे असतात. पिंडात म्हणजे मानवी शरीरात अनेक प्रकारच्या वासना, त्या वासनापूर्तीसाठी संकल्प व संकल्पपूर्तीसाठी कर्मप्रेरणा या जीवाच्या आश्रयाने राहतात. जीवाला अंतःकरण असते आणि या जीवाचे अधिष्ठान सच्चिदानंद आत्मा असतो. आपण जीवाची व्याख्या पाहताना विचार केला होता की जीव म्हणजे आत्मा अधिक बुद्धी आणि बुद्धीत पडलेले आत्म्याचे प्रतिबिंब. हा आत्मा जो आहे तो निश्चळ आहे, पण बुद्धीत त्याचे जे प्रतिबिंब म्हणजे त्या जीवात पडते प्रतिबिंब, त्या जीवात म्हणजे अंतःकरणात पडते. ते अंतःकरण चंचल असल्यामुळे त्यात पडणारे प्रतिबिंब देखील चंचल असते. त्याचप्रमाणे ब्रह्मांडातील जगतातील सर्व प्राण्यांच्या वासना, सर्व संकल्प समूह आणि कर्मप्रेरणा हिरण्यगर्भाने संकलित असतात. कारण हिरण्यगर्भ हा ईश्वराचा देह आहे. या दृश्य जगाला धारण करणाऱ्या हिरण्यगर्भाचे अधिष्ठान सच्चिदानंद स्वरूप ईश्वर म्हणजे परब्रह्म आहे. या जगाचे अंतःकरण म्हणजे हिरण्यगर्भ म्हणजे अव्यक्त रूपातील ईश्वर होय. परब्रह्म मुळात निश्चळ आहे, पण ते विश्वाचे अधिष्ठान बनले की तोच ईश्वर होतो. हा ईश्वरच आधी अव्यक्त रूपात होता. तो व्यक्त झाला की तोच विश्वाचा कर्ता आणि नियंता होतो. साऱ्या जगताचे मूळ अव्यक्त रूपात म्हणजे या हिरण्यगर्भातच असते, तेव्हा ते सूक्ष्म रूपात असते. तेच प्रकाशित होऊन दृश्य जगताला प्रकाशित करते व जगताला चालविते. प्रलयाच्या वेळी त्या ईश्वराचे कर्तेपण व नियमन सोडून दिले की तो आपल्या मूळ स्वरूपात म्हणजे परब्रह्मात जातो. म्हणून साधकाने आधी आत्मविचार, त्यानंतर ईश्वर विचार आणि त्यानंतर ब्रह्मविचार या क्रमाने विचार करावा. या विचाराने दृश्यसृष्टी अध्यस्त रूपाने म्हणजे आभासिक आहे हे अनुभवाला आले. एकदा मनाला पटले की ती सृष्टी दिसत असूनही ती मावळते, ती सत्य नाही असे एकदा लक्षात आले की तिचा विचारांनी प्रलय होतो.
व अध्यात्मशास्त्राच्या यथार्थ चिंतनाने सृष्टीचा नियामक ईश्वर निर्गुण रूपात हरवून जातो. त्यासाठी जगताच्या तत्वांचा निराश करता करता ब्रह्मसत्य या निश्चयाकडे झेप घेतली असता ईश्वर ब्रह्मामध्ये हरवतो. म्हणूनच 13व्या समर्थ आपल्याला सांगतात, चढता अर्थ लागला तरी अंतरात्मा चढतची गेला, उतरल्या अर्थ उतरला भूमंडळी श्रीराम. की अध्यात्मशास्त्राच्या चिंतनाने आतापर्यंत जे जगत सत्य वाटत होते तो भ्रम जाऊन जेव्हा ब्रह्मसत्य या निश्चयाकडे झेप घेतली की ईश्वर ब्रह्मात हरवतो. परंतु ब्रह्मसत्यत्वाऐवजी जगत सत्यत्वाचा निर्णय झाला तर ईश्वर जगताचा स्वामी बनतो. म्हणजेच अर्थासारिखा आत्मा होतो, जिकडे नेला तिकडे जातो, अनुमानी संदेही पडतो काही एक श्रीराम. निसंदेह अर्थ चालिला तरी आत्मा निसंदेहची झाला, अनुमान अर्थे झाला अनुमान रूपी श्रीराम. की आपण जसा विचार करतो तसा तो आत्मा होतो. साधक शास्त्रशुद्ध विचारांवर जर आरूढ झाला व ब्रह्मसत्यत्वाचा त्याचा निश्चय केला तर तो निर्गुण निराकार होतो. पण विचार केला नाही तर तो ईश्वरच मुळात निर्गुण निराकार आहे हे त्याला कधी कळणारच नाही. मग विचारांची झेप जशी असेल तसा अनुभव त्याला येणार. विचार योग्य नसतील तर अनेक प्रकारच्या शंका व तर्क यातच तो अडकतो. परंतु सर्व संशय शंकांचे निरसन करून अध्यात्मशास्त्रातील सर्व कल्पना समजून उमजून त्यावर मनन चिंतन झाले तर त्याला जीव ब्रह्म ऐक्याचा अनुभव येतो. पण बुद्धी जर संशयग्रस्त असेल तर त्या बुद्धीला ज्ञान होण्याची शक्यता नाहीच. मग ज्ञान नाही तर जीव ब्रह्म ऐक्याचा अनुभव येणे पण कधी शक्य नाही. म्हणून साधकाने सर्व संशय शंका दूर करण्यासाठी उपासना करावी आणि उपासनेने बुद्धी शुद्ध होते व अशा शुद्ध बुद्धीलाच ज्ञान होते. नवरसिक अर्थ चाले श्रोते तद्रूपची झाले, चाटपणे होऊन गेले चाटची अवघे श्रीराम. जैसा जैसा घडे संग तैसे गुह्यराचे रंग, या कारणे उत्तम मार्ग पाहोन धरावा श्रीराम. की इथं समर्थांनी एक दृष्टांत दिला की एखादा कथा सांगणारा वक्ता असेल तर त्याने कथा सांगताना त्यामध्ये करुणादी अशा नवरसांचा वापर करून सुंदर रीतीने जर त्याचं सादरीकरण केलं तर श्रोता त्या नवरसामध्ये डुंबतो व त्या धुंदीमध्येच तो धुंद होतो. त्याचप्रमाणे यथार्थ चिंतनाने सुद्धा यथार्थ अनुभव येतो. मग ऋतुमानाप्रमाणे निसर्गातील रंग बदलले की सरडाही आपले रंग बदलतो. त्याप्रमाणे माणसाच्या मनाचेही रंग बदलतात. मन कितीही चंचल असले तरी त्या मनाचा एक चांगला गुण आहे की जसे ओल्या मातीच्या गोळ्याला आपण देऊ तसा आकार प्राप्त होतो तसेच मनाची पण आहे. त्या मनाला उत्तम चांगल्या विचारांची सवय लावली तर ते मन चांगल्या विचारात रमते. वाईट संगत, दुसऱ्याचा द्वेष, राग, वाईट चिंतनाची सवय लावली तर ते मन तेथेच गुंतते. म्हणून मनाला उत्तम संत संगतीची सवय लावावी म्हणजे ते मन सतत चांगले विचार करायला लागते. संत शास्त्र विचारांवर आरूढ असतात. त्यामुळे त्यांच्याजवळ सतत समाधान आनंद तृप्ती पाहावयास मिळते. आपल्यालाही असे समाधान आनंद तृप्ती हवी असेल तर मनाला संत संगतीची गोडी लावावी. उत्तमाने बोलत गेले तरी मन नकारची झाले, लावण्य वणितेंचे वर्णिले तरी मन तेथेची बैसे श्रीराम. पदार्थ वर्णन अघवे किती म्हणोनी सांगावे,
परंतु अंतरी समजावे होय की नव्हे श्रीराम. जे जे देखिले आणि ऐकिले ते अंतरी सुदृढ बैसले. हित नित परीक्षिले परीक्षावंती श्रीराम. की आपल्या बहुतेक जणांना बीसीचा अनुभव आहे. बीसीमध्ये त्यातल्या त्यात बायकांच्या ज्या बीसी असतात त्या बीसीमध्ये अनेक पदार्थ केले जातात आणि असे पदार्थ करत असताना तो पदार्थ समोर आल्याबरोबर अनेक चविष्ट अशा पदार्थांचा वर गप्पा सुरू होत्यात आणि त्या एकदा गप्पा सुरू झाल्या की मन जणू त्या पदार्थांमध्ये हरवूनच जाते. तसेच स्त्रीच्या सौंदर्याविषयी सुद्धा बोलणी जर एकदा चालू झाली तर अंतःकरण तिथेच रमते. मग अशा सगळ्या पदार्थांचे वर्णन करायचे ठरवले तर किती म्हणून सांगणार. खाद्यपदार्थ, स्त्री, इतर अनेक पदार्थ इत्यादिकात रमायचे किंवा नाही हे ज्याचे त्यांनी ठरवावे. म्हणून आपण जे जे काही ऐकतो पाहतो त्याचा अंतःकरणावर परिणाम होत असतो, त्याचा अंतःकरणावर ठसा उमटतो. म्हणून त्यातील आपल्या हिताचे काय आणि अनहिताचे काय याची निवड करावी. या कारणे सर्व सांडावे एक देवास धुंडावे. तरीच वर्म पडे ठावे काही एक श्रीराम. म्हणून साधकाने सर्व फालतू विचार दूर सारून एका देवाचा ध्यास घ्यावा. ध्यास घेणे म्हणजे सतत एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करून ती मिळेपर्यंत, ध्येय सिद्ध होईपर्यंत त्याच्याच अनुसंधानात राहावे. त्यासाठी जितके कष्ट प्रयत्न करायला हवेत ते न कंटाळता ध्येय साध्य होईपर्यंत करावे. असा प्रयत्न करता करता देव ही संकल्पना हळूहळू समजून त्या देवाचा अनुभव घेता येतो. नाना सुखे देवे केली लोके तयास चुकली. ऐसी चुकताच गेली जन्मवरी श्रीराम. सर्व सांडून शोधा मजला ऐसे देवची बोलिला. लोकी शब्द मान्य केला भगवंताचा श्रीराम. की देवाने पंचविषयांच्या माध्यमातून इंद्रियाच्या साह्याने भोग घेण्याची व्यवस्था माणसासाठी केली. ते भोग मला मिळावेत म्हणजे सुख मिळेल या आशेने ते भोग मिळवण्याच्या मागे लागून माणूस देवालाच विसरतो व भोगात आयुष्य व्यर्थ घालवतो. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत सांगतात की सर्व धर्मान् परित्यज्य मामेक शरणं व्रज. की सर्व धर्माचा परित्याग करून मलाच एकट्याला तू शरण ये. मी तुला सर्व पापांपासून मुक्त करेन तर तू शोक करू नको. असा उपदेश त्यांनी भगवद्गीतेत जरी केलेला असला तरी लोकांना तो उपदेश अमान्य केला. उपदेश मानला नाही. पण उपदेश न मानल्याचा परिणाम काय झाला हे पुढच्या ओवीत समर्थ आपल्याला सांगतात आहे. मनोनी नाना दुःखे भोगिती सर्व काळ कष्टी होती. मनी सुखची इच्छिती परिते कैसे श्रीराम. उदंड सुख जया लागले वेडे तयाच चुकले. सुख सुख म्हणताच मेले दुःख भोगिता श्रीराम. की भगवंताचा उपदेश मान्य न केल्यामुळे काय झाले तर मनुष्य सतत नाना प्रकारच्या दुःख भोगून कष्टीच होतोय. खरं म्हणजे प्रत्येक मनुष्याला आपण सुखी असावे असे वाटते म्हणून ते विषयात सुख शोधण्याचा प्रयत्न करतात. पण विषयांच्या मागे लागून कोणी सुखी झाले असे एकही उदाहरण नाही. एखाद्याला चहा खूप आवडतो म्हणून तो चहा आवडीने पितो. तो चहा 1 कप 2 कप 3 कप पण त्यापेक्षा जास्त तो पित नाही. चौथ्यांदा त्याला चहा घे म्हटलं तर तो म्हणतो माझ्यासमोर चहाचं नाव सुद्धा काढू नका. चहात खरंच सुख असते म्हणजे जर विषयात सुख असतं तर चहाचा कंटाळा कधीच आला नसता. तुमचा आमचा सगळ्यांचा अनुभव आहे की कितीही आवडणारी वस्तू पदार्थ असला तरी त्यात मिळणारे सुख क्षणिक आहे. कायमस्वरूपी आनंद सुख विषयातून कधीच मिळत नाही. म्हणून समर्थ म्हणतात विषयजनित सुख हे सौख्य होणार नाही. की विषयातील आनंद तात्पुरता असल्याने ते सुख म्हणजे खरे सुख नाही.
तर तो केवळ सुखाचा आभास आहे. मग भास आहे तो भ्रमरूपच असतो. मनुष्य सुखासाठी तो रात्रंदिवस तळमळत असतो, पण त्याला सुख मिळतच नाही. शेवटी दुःख भोगता भोगता शेवटी तो मरून जातो. व जो आत्मा सुखरूप आहे त्याला विषय वेळा मात्र जीव मुकतो. म्हणजे त्याला सुख मिळत नाही जीवाला. शहाण्याने ऐसे न करावे, सुख होय तेची करावे. देवासी दुंडित जावे, ब्रह्मांडा परते श्रीराम. मुख्य देवची ठाई पडिला, मग काय येऊणे तयाला. लोक वेडे विवेकाला, सांडून जाती श्रीराम. की म्हणून शहाण्याने असे न करता, विषयांच्या मागे न लागता, ज्याने सुखरूपता येईल असा उपाय करावा. त्यासाठी दृश्य जगतातील सर्व पसारा हा मायेचा पसारा आहे. माया सत्य नाही, तर माया माईक आहे. आणि जे जे माईक आहे ते कालांतराने नष्ट होते. मग नष्ट होणारे नाशवंत गोष्टीमधून खरे सुख कधीच मिळत नाही. म्हणून साधकाने या दृश्य जगाचे जे अधिष्ठान असलेल्या सुखरूप देवाचा शोध घ्यावा. हा देव सुखरूप आहे. त्याचे स्वरूपच आनंदरूप असल्यामुळे दुःखाचा त्याला कधीच स्पर्श होत नाही. अशा आनंदाचा शोध ज्याला लागला त्याला सुखाची काय कमतरता आहे. पण त्यासाठी आवश्यक तो विवेक लोक सांभाळत नाही. हे विवेक न सांभाळणाऱ्या लोकांचं दुर्दैवच म्हणावं लागेल. म्हणूनच समर्थ अत्यंत महत्त्वपूर्ण 28वी ओवी आपल्याला सांगतात आहे की विवेकाचे फळ ते सुख, अविवेकाचे फळ ते दुःख. यात मानेल ते आवश्यक केले पाहिजे श्रीराम. की या ओवीत समर्थ एक प्रकारे सुखाचा पत्ताच सांगतात. विवेक म्हणजे जणू काही एक झाड आहे आणि त्या झाडाला फळे लागतात. विवेकाच्या झाडाला सुखाचे फळ लागणार आहे, तर अविवेकाच्या झाडाला दुःखाची फळं लागतात. मग त्यातील कोणत्या झाडाखाली बसायचे ते मात्र आपण ठरवायचे आहे. खरं म्हणजे इथं ठरवण्याचा प्रश्नच कुठे येतो, कारण आपल्या सगळ्यांना सुख हवे हे आपले ठरलेलेच आहे. म्हणून तर आयुष्यभर सुखी होण्यासाठी आपण सर्वजण धडपडत असतो. त्यासाठी उच्च शिक्षण घेतो, नोकरी करतो, धंदा करतो, व्यवसाय करतो, विवाह करतो, संसार करतो. तो सर्व या सगळ्या गोष्टी आपण सुखासाठीच करतो. मग प्रश्न असा आहे की आयुष्यभर सुखी होण्यासाठी सतत कष्ट करतो, त्या संसारावर प्रेम करतो, त्यासाठी रात्रंदिवस झटत असतो, तरीही त्या सुखाची आणि आपली भेट कधीतरी होते का हो? नाहीच होत. या संदर्भात तुकाराम महाराज म्हणतात, हेडग्याच्या आळा अवघी चिपाडे, काय तेथे गोडे निवडावी. ढेकणाचे बाजे सुखाची कल्पना, मूर्खत्व वचना येऊ पाहे. की उसातला रस खाऊन जी चिपाडे फेकलेली आहेत त्या चिपाड्यातून मधुर रसाच्या अपेक्षा करता येईल का? तसेच ढेकणाने बुजलेल्या बाजेवर कुणाला सुखाने झोप लागेल का हो? पण ढेकणाच्या बाजेवर सुखाची झोप आणि चिपड्यातून मधुर रस मिळतो अशी जर कोणी कल्पना केली तर तो मूर्ख समजावा. त्याचप्रमाणे संसार मुळातच दुःखपूर्ण आहे. मग त्यातून सुखाची अपेक्षा जो करतो तो मूर्खच म्हणावा लागेल. अशी संसारातनं कधीच सुखाची अपेक्षा करता येईल काय? ती करता येणे कधीच शक्य नाही. म्हणजे जेथे सुख नाही तिथं सुख शोधण्याचा केलेला प्रयत्न निरर्थकच आहे. पण तरीही आपण संसारात सुख पाहतो. याचे एकच उत्तर आहे, म्हणजे आपण विवेकाशी फारकत घेतलेली असते. म्हणून अविवेकाच्या झाडाखाली बसलो तर सुखाची फळे कशी मिळणार? पण गंमत अशी आहे की संसारात कधीतरी थोडाफार आनंद सुख आपल्याला मिळते, त्यालाच खरे सुख आपण समजतो व त्याच भ्रमात जगतो. पण हा नुसता सुखाभास आहे. संसारात थोडेसे सुख मिळत नाही तर त्याच्या पाठोपाठ दुःख उभे राहते. संसार सुखदुःखाचे मिश्रण आहे. म्हणून समर्थ म्हणतात, सुख सुख म्हणता हे दुःख ठाकून आले.
तर ज्ञानोबा माऊली म्हणतात, सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे खरे सुख हवे असेल तर समर्थांचे म्हणणे आहे की त्याकरता विवेकाची कास धरावी लागते. समर्थांचे अत्यंत प्रेम विवेकावर आहे. विवेक म्हणजे निवड, मग वाईटातून चांगल्याची निवड, अशाश्वतातून शाश्वताची निवड, सुखाच्या भ्रमातून सुटून खऱ्या सुखाची निवड म्हणजे विवेक होय. मग सुखाचा भ्रम म्हणजे काय हे आधी थोडेसे समजून घ्यावे लागेल. तर जे सुख नाही त्याला सुख समजणे म्हणजे सुखाचा भ्रम होय. आणि सुखाचा भ्रम होणे हे अविवेकाचे लक्षण आहे. मग आपण सुख कशाला समजतो की आपली इच्छा पूर्ण झाली की त्याला आपण सुख समजतो. भूक लागली, जेवण केले म्हणजे अन्न खाण्याची इच्छा पूर्ण झाली. तहान लागली, पाणी पिण्याची इच्छा झाली, ते पाणी मिळाले, तहान भागली की झाले सुख, सुख मिळाले. परंतु भर्तृहरी ऋषी म्हणतात की हे कुठले सुख हो, की भूक लागणे, तहान लागणे हे तर सगळे विकार आहेत शरीराचे. मग विकार म्हणजे रोग आहे. मग त्या रोगावरती जे औषध आहे ते अन्न पाणी आहे. मग या औषध घेण्यालाच जर सुख समजणे हा भ्रम नाही तर दुसरे काय आहे. म्हणून रोग झाल्यावर औषध घेण्यात सुख वाटून घेण्यापेक्षा रोगच न होऊ देणे शहाणपणाचे नाही का. म्हणजे इच्छापूर्तीपेक्षा इच्छाच न होऊ देणे यातच खरे शहाणपण आहे आणि हाच विवेक आहे. कारण इच्छा अपेक्षा यांना अंतच नाही. एक पूर्ण झाली की त्यातून दुसरी इच्छा निर्माण होते. म्हणून खरा विवेक हाच आहे की विषय सुखाची लालसाच अंतःकरणात निर्माण होऊ देऊ नये. इच्छा करायचीच असेल तर त्या देवाला ओळखून त्याला भेटण्याची इच्छा करावी. ज्याला शाश्वत सुख, चिरंतन सुख हवे असेल त्याने अशाश्वत संसाराकडून सुखाची अपेक्षा करू नये. तर विवेकाने देवाला, भगवंताला म्हणजेच सुखरूप रामाला, विठ्ठलाला शरण जावे व स्वतः सुखरूप होऊन जावे. असा विवेक माणसाने करावा. असा जर विवेक माणसाने केला तर त्याचे फळ सुख त्याच्या पदरी पडेल आणि तसे केले नाही तर त्याला दुःख भोगावे लागेल. म्हणून यातील आपल्याला काय हवे हे नक्की आधी ठरवून मग त्याप्रमाणे केले पाहिजे. म्हणून पुढच्या ओवीत समर्थ आपल्याला सांगतात की कर्तयासी ओळखावे, याच विवेक म्हणावे, विवेक सांडिता व्हावे परमदुःखी श्रीराम. की सगळ्यात मोठा विवेक कोणचा आहे परमार्थामध्ये, तर कर्ता कोण ओळखणे हाच विवेक आहे. आणि हा कर्ता कोण हा विवेक जर केला नाही, त्या कर्ता कोण आहे याला जर ओळखले नाही तर आयुष्यामध्ये दुःख भोगावी लागतात. म्हणून शेवटच्या ओवीत समर्थ म्हणतात, आता असो हे बोलणे, कर्त्यास ओळखणे, आपले हित विचक्षणे, चुको नये श्रीराम. की आतापर्यंत सांगितले एवढे आता पुरे झाले, पण शहाण्याने कर्ता कोण हे ओळखून स्वतःचे हित साधावे. ते साधण्यास त्याने कधीच चुकू नये. म्हणूनच समर्थ आता आपल्याला पुढच्या समासामध्ये कर्ता निरूपणच सांगणार आहे की कर्ता कोण आहे. जय जय रघुवीर समर्थ.